सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार. शरद पवारांची राष्ट्रवादी ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये संपूर्ण ताकद लावून लढतीये. पण सुप्रिया सुळे गुरुवारी 8 जानेवारीपर्यंत इथल्या प्रचारात ॲक्टिव्हच नव्हत्या. त्यांनी प्रचार केला नवी मुंबईमध्ये. मुंबईचं प्रतिरूप म्हणून बसवण्यात आलेलं हे शहर सध्या राजकीय बॅटलग्राऊंड झालेलं आहे. इथे शिंदे आहेत, नाईक आहेत, ठाकरे आहेत, मनसे आहेत, सुळे आहेत. पण फाईट आहे ही दोन नेत्यांमध्ये, एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक. इथं नाईक जिंकले तर त्यांची सत्ता यावरती शिक्कामोर्तब होणार आणि इथं शिंदे जिंकले तर नाईक कायमचे साईडलाईन होण्याची भीती. त्यामुळेच नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक हा फायनल शो ठरू शकतो, एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक या लढाईचा. पण या लढाईत नेमकं चित्र काय, कोण कोणाला वरचढ जातंय आणि कोणाला कशाचा फटका बसतोय तेच सांगणारी आजची ही स्टोरी. मुळात गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा संघर्ष जुना नाहीये. आगरी पट्ट्यातनं येणारा, स्वतःची श्रमिक सेना नावाचा पक्ष काढणारा अँग्री यंग मॅन ही गणेश नाईकांची जुनी ओळख. सतीश प्रधान यांच्यामुळे गणेश नाईक शिवसेनेशी जोडले गेले आणि अँब्युलन्स वाटपाच्या कार्यक्रमातनं मातोश्रीच्या जवळचे झाले. पण ठाणे जिल्ह्यात गणेश नाईकांना सत्ता केंद्र म्हणून एक हाती वर्चस्व मिळवता आलं नाही. हे जमलं आनंद दिघेंना. दिघेंचा शब्द सगळ्या जिल्ह्यात अंतिम असायचा. त्यामुळे मूळ ठाणेकर असले तरी गणेश नाईकांनी आपलं बसाण बसवलं ते नवी मुंबईमध्ये. ते पहिल्यांदा बेलापुरातनं आमदार म्हणून निवडून आले. पण सेनेत आपल्याला डावललं ही भावना त्यांच्या मनात रुजली आणि त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. नाईकांची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा अपूर्ण राहिली. पण ठाण्यातनंच पुढे आलेले एकनाथ शिंदे मात्र मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. शिंदे विरुद्ध नाईक हा संघर्ष दुमसत राहिला, ज्याचं निमित्त महत्वाकांक्षेचं होतं आणि कारण सत्ता हातात ठेवण्याचं होतं. पण बॅटलग्राऊंड एकच होतं, नवी मुंबई. नवी मुंबईची सत्ता ही गणेश नाईकांकडे. ते ज्या पक्षात जातात त्यांचीच सत्ता येते, इतकं सोपं गणित आहे. पण यावेळी गणेश नाईकांच्या एक हाती सत्तेला एकनाथ शिंदेंकडनं तगडं आव्हान उभं राहिलेलं आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना शिंदेंनी ठाणे जिल्ह्यात ताकद वाढवलीये, तर नाईकांनी आत्ताच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यावर थेट ठाण्यात जाऊन शिंदेंना आव्हान दिलं. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांमध्ये नेमकं काय होणार या चर्चांनी जोर धरला होता. अशातच 24 डिसेंबरला एक बातमी आली. या दोन्ही नेत्यांची भेट झाली. बंद दारात दोघांमध्ये 15 मिनिटं चर्चा झाली. दिलजमाईच्या शक्यता वर्तवण्यात येऊ लागल्या. वेगवेगळे फॉर्म्युले समोर आले. 111 जागांपैकी 20 जागा शिंदेंच्या शिवसेनेला सोडू इथवर चर्चा गेल्या. इतकं ताणलं गेलं की तुटलं आणि दोन्ही पक्ष स्वबळावर मैदानात उतरले. दोघांकडे मिळून 100 बाजी नगरसेवक होते. त्यात शिंदेंनी महाविकास आघाडीच्या पक्षांमधले काही नगरसेवक आपल्याकडे घेतले आणि डाव बसवला. फाईट घासून होणार हे नक्की झालं. पण ही फाईट सुरू कशी आहे? तर एकनाथ शिंदेंनी नवी मुंबई जिंकण्याचं आनंद दिघेंचं स्वप्न पूर्ण करायचं आहे असं म्हणत भावनिक साथ घातली. मग निशाणावर घेतलं ते गणेश नाईक यांना. नगर विकास विभाग माझ्याकडे आहे, नवी मुंबईच्या विकासाला पैसे कमी पडू देणार नाही. पण जे नवी मुंबईला स्वतःचे मालक समजतात अशांना पाय उतार करा. कुणाचीही गुंडगिरी खपून घेतली जाणार नाही. नवी मुंबईतले मुख्य रस्ते वरून चांगले असले तरी अंतर्गत रस्ते मात्र खराब. नवी मुंबईत वरून कीर्तन आतून तमाशा आहे असं म्हणत एकनाथ शिंदेंनी गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली. तर गणेश नाईकांनी यावरती उत्तर देताना, काही लोक बोलतात की नवी मुंबई फक्त वरून दिसायला सुंदर दिसते, आतमधनं अस्वच्छ आहे. मला त्या लोकांना विचारायचे की 5 वर्ष या शहराचं खातं तुम्हीच सांभाळत होतात ना, मग कमीत कमी माझा पोरगा चोर आहे असं बापांनी तरी बोलू नये. चोरांची नजर नेहमी खाली असते, ते मान वर करून चालू शकत नाहीत. त्यांच्या पार्टीचा पैसा 6 हरामचा आहे. ते मतांसाठी भीक मागतात. केवळ पैशांच्या जोरावर नवी मुंबई महानगरपालिका जिंकता येणार नाही, असा पलटवार त्यांनी एकनाथ शिंदेंवर केला. थोडक्यात विषय तापलेला आहे. आता आरोप प्रत्यारोप होणारच. पण ग्राउंडवरची परिस्थिती काय? तर भाजपापुढे सगळ्यात मोठं आव्हान आहे अंतर्गत नाराजीचं. गणेश नाईक यांचा नवी मुंबईमधला सामना जसा एकनाथ शिंदेसोबत होतोय तसाच तो मंदा म्हात्रेसोबत सुद्धा होतो. तिकीट वाटपावेळी अगदी शेवटच्या क्षणी नाईकांनी म्हात्रे समर्थकांची तिकीटं कापली. एबी फॉर्मवर नसलेली सही, रिकामे एबी फॉर्म याची बरीच चर्चा झाली. स्थानिक पत्रकारांनी जी माहिती दिलीये त्यानुसार ज्या माजी नगरसेवकांनी किंवा कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत मंदा म्हात्रेचा प्रचार केला त्यांना शेवटच्या क्षणी बाजूला करण्यात आलं. अगदी मंदा म्हात्रेच्या मुलाला सुद्धा उमेदवारी मिळाली नाही. कोरा एबी फॉर्म देऊन माघारी घेण्यात आला.
पण ज्यांनी संदीप माईक यांचा प्रचार केला त्यांना भाजपमध्ये घेऊन तिकीट देण्यात आली. साहजिकच मंदा म्हात्रे गट नाराज झाला. पक्षाचा आदेश असल्याने त्या प्रचारात दिसत असल्या तरी त्यांच्या नाराजीची चर्चा जोरदार होतीये. त्यांच्या गटाने शेवटच्या क्षणी गेम केला तर डाव घुमू शकतो. कारण भाजपचे निष्ठावान, संघाची फळी, जुन्या कार्यकर्ते आणि नेत्यांना तिकीट न देण्याच्या मुद्द्यावरनं नाराज आहे. त्यामुळे अंतर्गत नाराजी मोठी आहे जी नाईकांची अडचण करू शकते. आता नाईक जर अंतर्गत वादात अडकलेले असले तर मग शिंदेंचा पेपर सोपा होतो का? तर असंही नाहीये. यावेळी नवी मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेकडनं खासदार नरेश मस्के यांना सर्वाधिकार देण्यात आलेत. तिकीट वाटपात इथेही वाद झाला. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार नरेश मस्के यांनी आपल्या समर्थकांना तिकीटं दिली. त्यांच्या सांगण्यावरनंच तिकीट वाटप झालं आणि त्यामुळे तिकीटं कापलेली लोकं मस्केंवरती, पर्यायाने शिंदेंवरती नाराज झाली. मुळात नवी मुंबईमध्ये तिकीट वाटप करताना आमदार की खासदारकीला कोणी कुणाचं काम केलेलं आहे हा फॅक्टर महत्त्वाचा ठरलाय. पण यातनं झालेल्या कापाकापीने अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे. त्याचा भाजप आणि शिंदेची शिवसेना या दोन्ही पक्षांना फटका बसू शकतो. पण मातब्बर उमेदवार यातनं निसटू शकतात. आता भाजप आणि शिंदेची शिवसेना दोन्हीकडनं महापौर आमचाच असेल असे दावे करण्यात आलेत. त्यामुळे लढाई अटीतटीवर गेलेली आहे. त्यात शिंदेच्या शिवसेनेने नवी मुंबई डिक्टेटरशिप एंड्स विथ एम्पॉवरमेंट, नवी मुंबई न्यू गव्हर्नमेंट असे होर्डिंग्ज लावत गणेश नाईकांना चॅलेंज केलेलं आहे. आता या सगळ्यात एक प्रश्न पडतो की या सगळ्यात विरोधक कुठे आहेत? तर ठाकरे आणि मनसे इथे एकत्र लढतायत. पण ठाकरेंच्या शिवसेनेचा बराच फर्स्ट शिंदेंकडे. मनसेने ग्राउंड लेव्हलच्या बांधणीवर लक्ष दिलं असलं तर या दोन पक्षांच्या पुढे मनसेची ताकद तोकडी पडत असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. तर शरद पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढत असल्याने विरोधकांचं नुकसान झालेलं आहे. त्यातही ठाकरे गट, शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमधले ताकद असलेले नेते 1-2 तिकिटांवर नाराज झाले. त्यांची मनधरणी करायला वरिष्ठांना यश आलं नाही आणि त्यांनी भाजप आणि शिंदेची शिवसेना या पक्षांचा रस्ता धरला. त्यामुळे स्थानिक नेत्यांचं बळ कमी झालं आणि शिंदे आणि नाईकांना ग्राउंड रिकामं मिळालं. आता या दोन्ही नेत्यांच्या भांडणात आपला लाभ करून देण्यावरती इतर पक्ष भर देत असले तरी हे प्रयत्न किती यशस्वी ठरतील हा मोठा प्रश्न आहे. शिंदे आणि नाईक यांच्याकडे असे अनेक उमेदवार आहेत जे केवळ स्वतःच्या ताकदीवर निवडून येऊ शकतात. त्यांच्या व्यतिरिक्त आपली ताकद लावून कुठला नेता जास्त नगरसेवक निवडून आणतो आणि स्वबळावर सत्तेपर्यंत पोहोचतो याचाच खरा खेळ रंगणार आहे. कारण दोघांपैकी एकाला जरी टेकू लागला तर राष्ट्रवादी आणि इतर पक्ष गेम चेंजर ठरतील. पण नवी मुंबईची फाईट ही सत्ता केंद्र ठरवणारी आहे. शिंदे जिंकले तर सगळ्या MMR रिजनमध्ये त्यांचा दबदबा वाढणार. नाईकांच्या हातनं होम ग्राउंड जाणार आणि नाईक जिंकले तर नाईक फक्त नवी मुंबईवर थांबणार नाहीत. त्यांचं पुढचं टार्गेट असणार ठाणे, शिंदेंचं ठाणे. त्यामुळेच शिंदेंना बालेकिल्ल्यात मजबूत ठेवण्यासाठी नाईकांचा गड हवाय आणि नाईकांना गड राखायचंय नेहमीप्रमाणे एक हाती. इथली संधी हुकली तर जिल्हा हुकला. त्यामुळेच ही लढाई हा फायनल शो आहे, शिंदे विरुद्ध नाईक या लढाईचा. ही लढाई नेमकं कोण जिंकेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा.